सर्वांचा नमस्कार। आज पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। विषय आपला आहे की जे प्लेझंट पार्कला जे आग लागण्याची घटना घडलेली आहे, रात्री 8:30-9च्या पर्यंत या घटना झाल्या होत्या आणि लगेच मी आयुक्त साहेबांना कॉल केल्या होत्या। साहेबांना कॉल करून लगेच आपल्या अग्निशमनच्या जे आपल्या अधिकारी आहेत त्यांना सांगितलं आहे की इकडे आग लागलेली आहे, आपल्याला फायर ब्रिगेडची गाडी जास्त तिकडे पाठवली पाहिजे। परत त्या ठिकाणीचे जे दुविधा आहे ते वगळूनच हे सर्व आपण काय कारवाई करणार आणि काय आपण आता केलेलं आहे ते आयुक्त साहेबांशी बोलणं झालेलं आहे। तर आता तुमचं काय म्हणणं आहे ते मला सांगा। मी व्हिजिट पण केली आहे स्वतः, मी कमिशनर साहेब, आमचे उपमहापौर साहेब होत्या, आम्ही सर्व व्हिजिट या ठिकाणी केली। सर्वाचे जे बिल्डिंग तिकडे 6 बिल्डिंग होत्या आणि 6 बिल्डिंगमध्ये जे नुकसान झालेलं आहे ते पण सर्व आम्ही बघितलेलं आहे। आणि ते व्हिजिट केल्यानंतर मी तातडीने इकडे सर्व अधिकाऱ्यांच्या बैठक पण लावल्या। आयुक्त साहेब नव्हता, आयुक्त साहेब विधानसभेमध्ये काहीतरी आपले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मीटिंग होती त्या ठिकाणी गेल्या होत्या, तर त्यांना जायचं होतं, ते गेल्या। परत आम्ही सर्व तातडीने मीटिंग घेतली आणि काही मुद्द्या ते आपले जे अधिकारी आहे, अतिरिक्त आयुक्त पानपट्टे साहेब होत्या आणि वॉर्ड ऑफिसर सर्व होत्या आणि आम्ही सर्व पदाधिकारी सर्व होत्या। त्यांना जे पण आम्हाला सांगायच्या होत्या ते सर्व आम्ही त्यांना सांगितलेलं आहे मुद्द्या। आणि आतापर्यंत त्यांनी काय कारवाई केली नाही आणि आता काय करणार आहात ते सर्व प्रश्न आम्ही त्यांना पण विचारलेला आहे। तर आता तुमच्या काय म्हणणं आहे? मॅडम, आगीची जी घटना झाली ना त्याला निश्चितपणे जबाबदारी कोणाची धरली? त्या गोदामाला परवाना दिला होता का? त्या गोदाम जे होतं त्याला परवाना दिला होता का? अग्निशमन दलाकडनं त्यांनी एनओसी घेतली होती का? ह्याचा खुलासा करा झालाय का? जर घेतलं होतं तर अनधिकृत होतं, जर अनधिकृत होतं तर मग त्याच्यावर कारवाई काय नाही झाली? आणि कारवाई झाली असती तर हा प्रसंग घडलाच नसता। मग ह्याला कोण जबाबदार आहे आणि त्या जबाबदार व्यक्तीवर काय कारवाई होणार? तेच आम्ही पण प्रश्न प्रशासनाला विचारला की या पहिल्या जे कारवाई तुम्ही काय कशाला नाही केली? जर अनधिकृत होता तर तुम्हाला कारवाई केल्या पाहिजेत होत्या पहिला। दुसरा, तुम्ही काय करणार? तर त्यांनी आता सांगितलेलं आहे की सर्व वॉर्ड ऑफिसरना आता नोटीस पाठवलेली आहे आणि जे जे लिस्ट त्यांच्याकडे आहे आता अग्निशमन डिपार्टमेंटतून त्यांना सर्व लिस्ट गेलेली आहे। जे जे विषय अशा मोकळ्या जागा असो, आपले गॅरेज असो, शेड बांधला असो, असे अनेक विषय त्यांच्याकडे आहे ते सर्व त्यांच्याकडे दिलेली आहे। सर्व वॉर्ड ऑफिसरकडून लिस्ट गेलेली आहे आता। तर याच्यामध्ये पहिला एक पत्र मला आता मिळालेलं आहे की प्रभाग क्रमांक 6 मधील अनधिकृत फर्निचर दुकाने, गॅरेज व भंगार दुकाने, लग्न पार्टी मंडप बरोबर ताडपत्री व बांबूचे अनधिकृत मंडप करून व्यवसाय करणाऱ्या आस्थापनावर कारवाई करण्याबाबत आणि हे सर्व लिहिलेले आहे जे जे जागा आहे। याच्यामध्ये एक आहे एक 7वा ज्या ठिकाणी आज जे घटना झालेली आहे त्या ठिकाणी जया भोईर लीन प्लॉट क्रमांक प्लेझंट पार्क रोड डॉन बॉस्को शाळेजवळ। तर हे त्याच्या नावाने हे जागा आहे म्हणजे मेन, आणि त्याचा हा सर्व त्यांना दिलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे लास्ट के उपयुक्त नमूद आस्थापनामध्ये फोटो जोडत आहे आणि सर्व ते अनधिकृत मंडप आल्यामध्ये मार्फत तपासणी करून आपल्याला स्थानावर कारवाई करण्यात यावी। तर त्यांना हे कारवाई पहिल्याच अगोदर करायची होती। हे कारवाई याच्यामध्ये आहे 23/12/2025। मॅडम, हिंदी में बताइए जो आग लगी है यांनी पहिल्याच कारवाई करायला पाहिजेत होती। पण मॅडम ज्या जागेवरती आग लागली, एक मिनिट, ज्या जागेवरती आग लागली
त्या जागेचे लेखी तक्रारी आहेत महापालिकेकडे, तरी पण कारवाई केलेली नाहीये. तर आज 20 ते 25 फ्लॅटमध्ये आग लागून फ्लॅटवर नुकसान झालेलं आहे. नुकसान झालेलं आहे. तर ह्या सहाय्यक आयुक्ताला 24 तास शोकॉज नोटीस का दिलेली आहे, तात्काळ निलंबन का नाही होत आहे सहाय्यक आयुक्ताचं? आपकी पकड़ कारण जर प्रशासन जर तक्रारी आहे, त्या ह्या आगीमुळे 20 ते 25 घरामध्ये नुकसान झालेलं आहे. आज ते घर रस्त्यावरती आलेले आहेत. 24 तासाच्या का मुदत दिली आपण? बेघर हो गए. तात्काळ निलंबन का नाही करतोय हा सहाय्यक आयुक्तांचं आपण? तिथे गाडी सुद्धा पोहोचली नाही फायर ब्रिगेडची. जर तुम्हाला आठवड्याभर लागला होता. ऑलरेडी आधी पण ह्या शेडमध्ये आग लागली होती, परत तक्रारी झालेल्या आहेत त्याच्या, तरी पण मग ह्याला तुम्ही शोकॉज नोटीस का देताय? तात्काळ निलंबन का नाही करत सहाय्यक? फक्त खुलासा करण्याची संधी दिलेली आहे. सर काय खुलासा करणार आहे सर? तुमच्यात तक्रारी आहेत ना? तुमच्यात तक्रारी आहेत. पाटील साहेब त्यांच्या खुलासा काय करणार आहे? अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्या प्रभागात, तरी देखील काय कारवाई होत नाही. प्रशासनावर पकड नाही का तुमची? काय खुलासा करणार सर? तुम्ही सांगा. जर तुमच्या तक्रारी पण आहेत ना महापालिकेकडे. हे सर्व जे घटना झाली आहे ना, 3-4 वर्षापासून त्यांच्या मागणी होत्या आणि 3-4 वर्षापासून इकडे कोणीच नव्हतं. तुम्हाला माहीत आहे सर्व कारभार आपल्या आयुक्त साहेबामुळे होत्या. आता आम्ही आल्यानंतर हे घटना पण येते. सर्व त्यांचे जे कारभार जे केले आहे त्यांनी, हे सर्व कारभार आता धीरे धीरे आमच्याकडे येऊ लागलेले आहे. तुम्ही असो, अनेक नागरिक असो, हे धीरे धीरे आमच्याकडे सर्व पत्र होऊ द्या, फोन होऊ द्या, आमच्याकडे येत आहे सर्व तक्रारी. आपण हेच प्रयत्न करत आहात आता की धीरे धीरे जे पण हे प्रकरण आहे ते आपल्याला मिटवायला पाहिजे. लवकरच लवकर ते कारवाई केली पाहिजे आणि जे पण घटनास्थळामध्ये झालेलं आहे त्यांना कारवाई एकदम करायलाच पाहिजे. ते 100% कारवाई करायला पाहिजे. हे आमच्या